मित्रहो, एकनाथ शिंदे यांनी 4 वर्षापूर्वी अर्धी अधिक शिवसेना फोडली. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी हा फार मोठा धक्का होता, पण त्यातूनही शिवसेना सावरली आणि पुन्हा एकदा खंबीरपणे मजबूतीनं उभीही राहिली. त्यानंतर आता पुन्हा एकदा घाणेरडं राजकारण झालं आणि 9 पैकी 6 खासदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले. म्हणजे खरं तर त्यांना पळवून नेलं. मग दुःख तर होणारच, वेदनाही होणार. ज्याला दूध पाजलं त्यानंच विष ओकलं तर यातना कोणाला होणार नाहीत हो. गद्दार सोडून गेले तरी निष्ठावंत शिवसैनिक आपल्या सोबतच आहेत या विश्वासावर उद्धव ठाकरे यांनी हा दुसरा मोठा धक्काही सहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण कोणाच्याही सहनशक्तीला काही मर्यादा तर असते. दुसऱ्या या मोठ्या घावाच्या जखमातून रक्त वाहत असताना आता तिसरा आणि सर्वात मोठा घाव घालण्याची तयारी एकनाथ शिंदे गटाने केलेली दिसते आहे. हे सगळं आज जरी दिसायला लागलेलं असलं तरी गेल्या काही महिन्यापासून त्याची सुरुवात झालेली नक्की असेल. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसमोर आजवरचं सर्वात मोठं असं संकट उभं राहिलेलं आहे. शिवसेनेचं आणि पर्यायानं उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व आता धोक्यात येऊ लागलेलं आहे. बघा, मिळत असलेल्या खात्रीशीर माहितीनुसार उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 20 आमदारांपैकी तब्बल 14 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहेत. आमदारही आता उद्धव ठाकरे यांना सोडून जाण्याच्या चर्चा तसे त्या आधीपासूनच आहेत, पण आता ही मोहीमच म्हणजे आता थोडीशी वेग घेऊ लागली असं दिसतंय. शिवाय ठाकरे शिवसेनेला याची चाहूल सुद्धा लागलेली आहे. या नव्या हालचालीमुळे ठाकरे शिवसेना आता खऱ्या अर्थानं हादरून गेलेली असेल. त्यामुळं ठाकरे शिवसेनेमध्ये आणीबाणीच्या बैठकाही होऊ लागल्या आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यामध्येही या विषयावर गंभीरपणे चर्चा होऊ लागलेल्या आहेत. त्यात काल बोलवलेल्या शिवसेनेच्या बैठकीसाठी आमदारांची जी बैठक बोलवली होती ना, त्या बैठकीला संजय पोतनीस, सुनील शिंदे, राहुल पाटील, संजय देरकर हे 4 आमदार गैरहजर राहिलेले होते. खासदारांच्या पाठोपाठ आता आमदारही फुटणार असल्याची चर्चा सुरू झालेलीच आहे आणि यामुळेच या आमदारांच्या अनुपस्थितीकडे याच नजरेनं बघितलं जात आहे. खासदारांच्या पाठोपाठ आमदारांनाही आपल्याकडे खेचून घेण्यामध्ये शिंदे गटाला यश मिळतानाही दिसू लागलेलं आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 14 आमदारांनी जर खरोखरच अशा पद्धतीनं वेगळा गट केला किंवा मग थेट शिंदे गटामध्ये प्रवेश केला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे फक्त 6 आमदार शिल्लक राहतील. त्यामुळे विधानसभेच्या स्तरावर सुद्धा ठाकरे शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो. या सगळ्या घडामोडीवर सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. बघा, शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनी तर या संभाव्य पक्षप्रवेशाचं चक्क स्वागत करून टाकलेलं आहे. तर दुसरीकडे पक्षामध्ये सुरू असलेल्या या मोठ्या पडझडीवर आणि सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीवर आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारकडून फक्त फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाला शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नाशी काहीही देणं घेणं नाही, केवळ पक्ष फोडण्याचं काम त्यांचं सुरू आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. पण किती वेळा तेच ते बोलणार हो, आणि हे असं सगळं आता नुसतं बोलून काय फायदा होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट फोडाफोडीचं जे काही राजकारण करीत आहे, जे करायचं आहे, जे केलं जात आहे ते त्यांचं सुरूच आहे. ठाकरे शिवसेनेच्या 20 पैकी 14 आमदारांनी जर आता अशीच गद्दारी केली तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला जबर तडाखा बसणार आहे आणि शिवसेनेच्या अस्तित्वाला सुद्धा मोठा सुरुंग लागणार आहे. आपले आमदार आता जे जाऊ पाहतात किंवा जाऊ इच्छितात त्यांना थांबवण्यामध्ये उद्धव ठाकरे यांना किती यश येतं यावरच खरं तर आता शिवसेनेचं भवितव्य अवलंबून असणार आहे. पण तरी सुद्धा अशा या फोडाफोडीमुळं कुठलाही पक्ष संपत नसतो
आणि त्या भ्रमात कुणी राहूही नये. फक्त पक्ष पुन्हा मजबूतीने उभा राहण्यासाठी काही काळ मात्र जावा लागतो. 6 खासदार तर फुटलेलेच आहेत. आता उद्धव ठाकरे यांचे 14 आमदारही फुटले तर शिवसेनेचं भवितव्य काय असेल? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.